भाग 4. माझी आई म्हणजे तर मायेचा विशाल सागर होतं. मला लहानपणी नगरातील सर्वजण वसुसेन म्हणत. माझा छोटा भाऊ शोन मला नेहमी वसुदादा म्हणे, तर आई मला दिवसातून 1000 वेळा वसू वसू म्हणून बोलावी. तिनं मला केवळ आपलं दूधच पाजलं नव्हतं, तर तिच्या प्रेमाचं विशुद्ध अमृतही मी सतत मनसोक्तपणे पीत आलो होतो. एक जात सर्वांवर प्रेम करण्यासाठी जणू तिचा जन्म होता. सगळे चंपानगर तिला राधामाता म्हणत होतं. सर्वांसाठी अविरत कष्ट आणि पोट अमाप माया, यामुळे तिचा शब्द कधीच खाली पडत नव्हता. माझ्या कानात जन्मजात 2 कुंडल होती. त्यांची ती नगरातील लोकांशी बोलताना अनेक वेळा चर्चा करी. मी क्षणभर जरी दृष्टीआड झालो तरी तिचा जीव घाबरा होई, कासावीस होई. शेजाऱ्यांकडून जाऊन ती मला शोधण्याचा प्रयत्न करी. घटका मला समोर बसून माझ्या कानातील कुंडलांना स्वतःला विसरून उगाचच एकटक पाहत बसे. अनेक वेळा माझ्या मस्तकावर हात फिरून ती मला प्रेमानं म्हणे, वसू, गंगेच्या बाजूला कधी कधी जायचं नाही हं? का नाही जायचं? मी विचारलं. हे बघ, वडील माणसांचं ऐकावं. जाऊ नको म्हटलं की जाऊ नये. आपण किती भित्रे आहेस ग तू. अगं, काय होतंय गेलं तर? नाही रे वसू. मला एकदम जवळ ओढून घेत माझ्या केसातून आपली लांबडी बोटं फिरवीत ती मला विचारी, वसू, मी तुला आवडते का नाही? हो, म्हणून मी मान डोलवली. माझ्या कानातलं लईत डोलणाऱ्या कुंडलांचं कौतुकानं पाहत ती म्हणे, मग माझी आज्ञा समजून जायचं नाहीस कधीही गंगेकडं, ती मला कळवळून सांगे. तिच्या डोळ्यातून ती वेळी भीतीची भाव प्रकट होत. तिला बरं वाटावं म्हणून मी म्हणे, तू म्हणतेस तर नाही जाणार. मग तर झालं. ते ऐकताच आत्यंतिक प्रेमानं ती मला एकदम जवळ ओढून घेई आणि कडकडून मिठी मारी. माझ्या मस्तकाचे आणि कानाचे पटापट मुके घेई. मला त्यावेळी वाटे की आपण असंच तिच्याशी कुशीत कायमचं घसमटून राहावं. तिच्या कुशीत राहून मी विचार करी, गंगा मातेच्या पाण्याला आईनं एवढी का बरं घाबरावी, आणि मला तर गंगा मातेच्या पाण्याची अनिवार्य ओढ होती. तिला लपलपणाऱ्या असंख्य लाटांशी घटका बोलत बसणं हा माझा सर्वात आवडता छंद होता. आईला तो कळला असता तर मला शोधित ती नक्कीच सरळ गंगेच्या किनाऱ्यापर्यंत आली असती. छे, काही झालं तरी आपण नेहमी नदी किनाऱ्यावर जातो हे हिला कधीच समजता कामा नये. मी निश्चित करून टाकी आणि तो पुरा करण्यासाठी शेणला रंगीत शिंपले आणि पिकलेल्या पिवळ्या बकुळी फुलांची मूठभर देई. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला, आणि कमेंट्समध्येही सांगा की कसा वाटतोय हा व्हिडिओ ते.